आजचा आपला मेनू आहे मेथीची दशमी, मेथीचा पराठा. एक रिक्वेस्ट आहे आज, माझी रेसिपी पूर्ण ऐका आणि तुम्हाला जे आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा. कसं असतं ना, आठवडा संपायला आला की फ्रीज पण रिकामं व्हायला लागतं. मग काही भाज्या थोड्या उरलेल्या असतात. मग काल अशीच मेथी आणि कोथिंबीर थोडी शिल्लक होती, तर त्याची ही रेसिपी बनवली. मेथी आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतले. त्याच्यामध्ये मग डाळीचं, बाजरीचं, गव्हाचं, ज्वारीचं प्रमाण मी व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, त्याप्रमाणे पिठं घेतली. तिखट, मीठ, धणे जिऱ्याची पूड, ओवा, दही, मीठ आणि कांद्याची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली पेस्ट घालून पीठ मऊसर मळलं. हे पीठ मळताना एक काळजी घ्यायची, आधी सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मग गरज मग हवं तसं थोडं पाणी घालायचं. कारण कांद्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं, तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. असं मऊसूत पीठ भिजून घेतल्यानंतर एक मोठा गोळा घ्यायचा आणि जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली तशी घडीची लाटी करून आणि जाडसर दशमी लाटायची. तवा मध्यम आचेवर छान गरम होऊ द्यायचा. शक्यतो कुठलाही पोळी भाकरी करताना लोखंडाचा तवा वापरायचा, कारण लोखंडाच्या तव्यावर केलेली वस्तू छान पण होते, चवीला पण छान लागते आणि लोखंड हे स्वयंपाकामध्ये वापरणं खूप चांगलं असतं. म्हणून मग गॅस तव्यावर टाकून दोघी बाजूने 2-2 चमचे तेल घालायचं आणि मंद आचेवर छान खरपूस अशी भाजून घ्यायची आणि मग तिची छान अशी पूड सुटतात. तर ही रेसिपी मी टाकलेली आहे, तुम्ही ती व्यवस्थित बघा आणि करून पहा. कसं असतं ना, स्वयंपाक म्हणजे एक पाककला आहे, तर ती तुम्ही घरातल्या वस्तूंनी जेवढ्या निगुतीने बनवाल आणि चवीने बनवाल तेवढीच खायला छान लागते. एक प्रत्येक रेसिपी बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण कुठल्या वस्तू वापरून ती रेसिपी बनवतो आहे, तर त्याची प्रत्यक्ष चव त्या रेसिपीमध्ये लागली पाहिजे. आता इथे मेथी आणि कोथिंबीर आणि कांद्याची ही दशमी आहे, तर मी त्या प्रमाणात मसाले घातले तरच त्याची चव त्याच्यामध्ये लागणार आहे. नाहीतर आपण काय केलं आहे हे शेवटी खाताना आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून नेहमी स्वयंपाक करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. मी अगदी 10-12 वर्षाची होते तेव्हापासून स्वयंपाक बनवते. माझ्या आजीकडनं, आईकडनं, मावशीकडनं शिकलेली आणि आता मी 50 वर्षाची आहे. तर मी ह्या सगळ्या गोष्टी बारीक प्रत्येकाला बघत, स्वतः करून बघत, ऑब्झर्व करत शिकलेली आहे. मला ट्रॅडिशनली स्वयंपाक बनवायला खूप आवडतो. सगळ्या वस्तू बहुतेक म्हणजे 90% तरी मी त्या घरातल्याच तयार करते आणि घरातच वापरते, घरातल्या याच्यामध्ये वापरते. म्हणून मी ह्या गोष्टींचं नेहमी स्पेसिफिकली लक्ष ठेवून असते की वस्तूची चव आणि वस्तूचं